एक महत्त्वाची बातमी समोर येते। बाणगंगा तलावामध्ये अद्यापही मोठी दुर्गंधी पाहायला मिळते। दुर्गंधीमुळे मासे अजूनही मरतायत। पितृपक्षामध्ये धार्मिक विधी केल्याने माशांची ही अशी अवस्था झालेली आहे। काल या ठिकाणी मृत माशांचा खच पडलेला होता। मुंबईतल्या वाळकेश्वर मधली ही आपण दृश्य बघतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। आपण सध्या आहोत मलबार हिल परिसरातल्या बाणगंगा या तलावाजवळ। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय की काही प्रमाणात या ठिकाणी जे मासे आहेत ते मरणासन्न अवस्थेत या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर ह्या तलावामध्ये अतिशय आता दुर्गंधी पसरलेली आहे। आपण काल परवा बघितलं की या ठिकाणी अक्षरशः माशांचा खच पडलेला होता आणि आता त्याचमुळे कुठेतरी त्या माशांचा आता दुर्गंध देखील या ठिकाणी येतोय आणि हे पाणी देखील आता अशुद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि त्यामुळे लोक जे आहेत ते या ठिकाणी धार्मिक विधी करताय आणि या धार्मिक विधी केल्यानंतर जे तेल पाणी जे आहे किंवा जे धार्मिकचे साहित्य आहे ते सर्व या तलावामध्ये विसर्जन केलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे मासे आहेत त्याच्यावरती यांचा परिणाम झाला आणि हे मासे मृत अवस्थेत पडल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। काही मासे अद्यापही या तलावामध्ये अजूनही मेलेल्या अवस्थेत आहे। महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहे। स्वच्छ पाणी या ठिकाणी सोडण्यात येत आहे। मात्र अतिशय दुर्गंधी जी आहे ती या ठिकाणी तलावात आपल्याला पाहायला मिळते। दुर्गंधी या ठिकाणी येते, अक्षरशः लोकांना सहनही होत नाहीये। मात्र समोर आपण या ठिकाणी बघतोय की पितृपक्षाची जी क्रिया आहे ती अद्यापही सुरू आहे। लोक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीये। खरं तर काही दिवसांपूर्वी हा प्रकार न्यायालयात गेलेला होता। गणेश विसर्जनासंदर्भातली याचिका जी आहे जनहित याचिका ती न्यायालयात गेलेली होती। न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं होतं की हा तलाव जो आहे तो पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे या ठिकाणी कोणतीही धार्मिक क्रिया करण्यास मनाई असेल। विसर्जन तर नाहीच नाही, दुसऱ्या देखील क्रिया ज्या धार्मिक असतात त्या करू नये आणि तलाव जो आहे अशुद्ध होईल अशा कोणत्याही गोष्टी करू नये। मात्र लोक जे आहेत ते या ठिकाणी ऐकायला पाहायला मिळत नाहीये आणि या ठिकाणी त्यांच्या वतीने धार्मिक क्रिया करण्यात आल्या, पितृपक्षाचे धार्मिक कार्य करण्यात आलं आणि मासे हे मरणासन्न अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन गौरवसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।